भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। अशातच पाकिस्तानकडून भारतातील काही भागांमध्ये हल्ल्याचे प्रयत्न झालेत, जे भारतानं हाणून पाडलेत। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं जे लाहोर आहे, लाहोरमध्ये जाऊन एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केले आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनी मात्र पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावलेत। एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स हाणून पाडलेत। भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई, भुजसह आणखी काही भागांमध्ये पाककडून केले जाणारे हल्ले परतवून लावण्यामध्ये भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणा अर्थात एअर डिफेन्स सिस्टीमनं ढाल बनून उभं राहण्याचं काम केलंय। यामध्ये प्रामुख्यानं S-400 ट्रायम्फ सिस्टीम, बराक 8 क्षेपणास्त्र, आकाश आणि DRDOचं अँटी ड्रोन सिस्टम ही 4 अस्त्र जी आहेत ती या लढाईमध्ये फार महत्त्वाची ठरलेली आहेत। याची नेमकी ताकद काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। भारतानं आपलं हवाई संरक्षण किती मजबूत आणि आक्रमक केलंय हे पाकनं कुरापती केल्यानंतर आता प्रकर्षानं समोर आलंय। भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी हद्दीत हल्ला केला आणि लाहोरमध्ये सुद्धा जाऊन चीननं जे पाकिस्तानला दिलेलं HQ-9 हवाई संरक्षण युनिट आहे त्याचा नाश भारतीय सैन्यानं केला आणि त्यासह महत्त्वाच्या काही रडार्स आणि त्यांच्या पायाभूत सुविधांना सुद्धा नुकसान पोहोचवलं। यानंतर पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात मधल्या काही भागांमध्ये भारतीय लष्करांच्या काही तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून तणाव वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। त्यातील प्रत्येक क्षेपणास्त्र अडवण्यात आणि त्यांना निष्क्रिय करण्यात भारतीय सैन्यांना यश आलं। पाकचं एकही क्षेपणास्त्र त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचलं नाही आणि याचं कारण होतं भारताची प्रभावी एअर डिफेन्स सिस्टीम। यामध्ये S-400 ट्रायम्फ सिस्टीम, बराक 8, आकाश आणि DRDOचं अँटी ड्रोन तंत्रज्ञान याची कामगिरी फार मोलाची ठरली आणि हवाई ढाल तयार केली या सगळ्या सिस्टम्सनी आणि ज्यामुळं अनेकांचे प्राण तर वाचले, शिवाय भारताची लष्करी तळं आहेत ती सुद्धा सुरक्षित होण्यास मदत झाली। या सिस्टममुळे भारत केवळ बचाव करण्यावरच थांबला नाही तर वेगानं आणि अचूकतेनं प्रत्युत्तर देखील पाकिस्तानला दिलं गेलं। यातली जी पहिली सिस्टम आहे जी सगळ्यात महत्त्वाची ठरली या दरम्यान ती आहे S-400। S-400 हवाई संरक्षण प्रणालीनं भारतामधली जी 15 महत्त्वाची शहरं होती तिथं हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता, तो प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडलाय। या घटनेनं S-400 हे भारताचं सुदर्शन कवच असल्याचं सिद्ध झालंय। ही सिस्टीम रशियानं तयार केली आहे। 5 S-400 ट्रायम्फ स्क्वॉड्रनसाठी 35,000 कोटींचा करार 2008 साली झाला होता आणि भारतानं ही सिस्टीम खरेदी केली होती। या करारामध्ये भारतानं याची 5 युनिट खरेदी केली होती। S-400 ही मोबाईल लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे। ही प्रणाली स्टेल्थ फायटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV ड्रोन यांना लक्ष्य करू शकतं। या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात ज्या 400 किलोमीटर अंतरावरील टार्गेटवरती सहजपणे हल्ला करू शकतात। यामध्ये 2 स्वतंत्र रडार सिस्टम्स देखील आहेत ज्या 600 किलोमीटरच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात। एकाच वेळी 80 हवाई टार्गेट्सवरती नजर ठेवून त्यांना लक्ष्य देखील करू शकतात। ही जी सिस्टीम आहे सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटातच फायरिंगसाठी तयार होते। आता 3 स्क्वॉड्रन जे आहेत याचे ते चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरती कार्यरत आहेत आणि या दरम्यान सुद्धा आता या तणावाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा S-400 या यंत्रणेचं महत्त्व भारतासाठी किती मोठं आहे हे प्रकर्षानं लक्षात आलेलं आहे। यामधलं दुसरं जे नाव आहे ते बराक 8 हे मध्यम श्रेणीचं एक शस्त्र मानलं जातं जे जमिनीवरून हवेत मारा करणारं एक क्षेपणास्त्र आहे। बराक 8 हे इस्रायलनं याची निर्मिती केलेली आहे। MF स्टार रडार प्रणाली आहे ही आणि जी 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरांपर्यंत शेकडो हवाई लक्ष्यांचा मागोवा घेण्यामध्ये सक्षम आहे। 2017 मध्ये इस्रायलसोबत $2.5 अब्ज करार यासाठी झाला होता। बराक 8 आता भटिंडासारख्या आघाडीच्या तळांचं, लष्करी तळांचं सक्रियपणे रक्षण
करत आहे। यानंतर जे महत्त्वाचं एक स्वदेशी क्षेपणास्त्र आहे ते म्हणजे आकाश, याची सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका या दरम्यान राहिलेली आहे। आकाश हे पृष्ठभागांवरून हवेमध्ये मारा करणारे एक क्षेपणास्त्र आहे आणि त्याची रेंज जी आहे ती 25 किलोमीटरची आहे। आकाश सुपरसॉनिक वेगानं उडतो आणि हे 200 किलोमीटर उंचीपर्यंत हवेत पोहोचू शकतं। DRDOनं विकसित केलेलं हे मजबूत स्वदेशी शस्त्र आहे। मॅन पोर्टेबल काउंटर ड्रोन सिस्टीम अर्थात MPCDS हे 2024 मध्ये स्थापित केलेली एक सिस्टीम आहे। ती सुद्धा फार ताकदवान आणि महत्त्वाची यंत्रणा मानली जाते। या व्यतिरिक्त भारताकडे अशी खूप सारी यंत्रणा आहे आणि प्रामुख्याने आता जी चर्चेत आहेत त्यातलं इस्रायली मूळचं हॅरोप ड्रोन, स्कॅल्प आणि हॅमर ही क्षेपणास्त्र जी आहेत जी सुसज्ज असलेल्या राफेल लढाऊ विमानांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत। आणि याशिवाय भारताची भूदल, नौदल किंवा हवाई दलाची आणखी सुद्धा महत्त्वाची जी यंत्रणा आहे ती सुद्धा फार प्रभावी आहे आणि पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीनं ती ताकदवान सुद्धा आहे। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भारत आणि पाकिस्तानमधील तणावासंदर्भातले काही व्हिडिओज असतील किंवा लाईव्ज असतील ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला हवं। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।